माझे अनेक बाबतीमध्ये राज ठाकरेंचे मतभेद असतील, पण या बाबतीमध्ये मी त्यांचा अतिशय आदराने उल्लेख करतो की राज ठाकरेंनी सांगितले की जात पात पलीकडे मानवतेचा दृष्टिकोन ठेवणारा एक नेता जो 21व्या शतकात पाहायला मिळाला तो अजितदादांच्या रूपाने त्या ठिकाणी सांगितलं. अशा या सर्वस्पर्शी नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही सगळेजण काम करतो. माझं वय वेगळं आधी खत करा. मला असं वाटतं की मी फोरकात जातो. 100 दिवस गेले निघून, तरी सुद्धा असा एक क्षण येत नाही की दादांची आठवण नाही. या सभागृहाचं लोकार्पण झालं, समोर बसलो होतो. नाटकाची नांदी इथे चालू होती. बालगंधर्वांपासून सुरू झालेली परंपरा, दशावतापासून सुरू झालेली नाट्याची चळवळीची परंपरा ज्यावेळेला दादा समोर तिथेच बसलेले होते आणि ज्यावेळेला नांदी या ठिकाणी सुरू झालेली त्याला दादांचे सुद्धा हात असे बाजूच्या याच्यावरती होते. दादाने एक विलक्षणपैकी समाधान त्या कालावधीमध्ये लाभलं आणि मला सांगायला आनंद वाटतोय की दादांची हजारे भाषणे मी ऐकली असतील, तर वयातला शेवटचा कार्यक्रम आम्हाला माहित नाही, कोणाच्या मनामध्ये तसं नाही. तो जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये दादांनी जे सर्वस्पर्शी भाषण केलं, सभागृह इतक्या वेळा हसला असेल की त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातले अश्रू इतक्या वेळेला वाहिले की दादांचं ते भाषण इतक्या पद्धतीने नाट्य चळवळीपासून जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक त्यावेळेला होते. आता पण तुम्ही तसेच आहेत, त्याला अजितदादा पवार होते, आता सुनेत्र वहिनी आहेत, पण तरी तुम्हाला आपण सगळेजण आहोत. हे सगळं त्यावेळेला निश्चितपणे अनुभवायला मिळालं. स्वभाव किती विनोदी. ते खुर्चीवर बसले होते समोर चेअरवर त्याला आणि जसे मागे रेल्ले इथं भाषणात सांगितलं ही अशी गोष्टी मी कुठे बघितली नाही. खुर्ची म्हणजे राजकारणातली गोष्टी त्यांच्या इतकी कोणी पाहिली नाही. ती त्यांच्या कर्तव्याच्या, त्यांच्या निष्ठेचं, त्यांच्या विलक्षण इच्छाशक्तीचं ते एक प्रतीक होतं. पण त्याने अनेकांना सांगितलं इथे त्या खुर्चीवरती असे रेलू नका, नाही तर नाटक बघायच्या ऐवजी तुम्हाला डुबकी लागेल, असं सुद्धा विनोदाने इथे बोलले. तू पण होती त्यावेळेला, आपण सगळेच होतो. आणि दादांचं त्यावेळेचं भाषण इतक्या वेगळ्या पद्धतीने केलं की ते नाट्य चळवळीमध्ये आहेत, साहित्य चळवळीमधले आहेत, राजकीय क्षेत्रातले आहेत, या सगळ्याच्या पलीकडचं त्यांचं त्यावेळेचं भाषण ज्या पद्धतीने झालं ते आजही आपल्या प्रत्येकाच्या कानामध्ये त्या ठिकाणी घेतलं. मी सांगितलं की त्या दिवशी बारामतीमध्ये म्हटलं आता बंगालमध्ये जरी परिवर्तन झालं तरी ममताजींची ओळख ममता दिदी म्हणून झाली. मायावती मुख्यमंत्री राहिल्या, त्यांची ओळख बहीण मायावतीची झाली. जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या, त्यांची ओळख अम्मा म्हणून त्या ठिकाणी झाली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रतिभादेवीपासून सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण केलं. राज्यातल्या देशातल्या पहिल्या वैनिक गुण आहेत तर त्या सुनेत्र वहिनी आहेत. त्याचा मला अंतःकरणापासून अभिमान त्या ठिकाणी आहे. वहिनीचं नातं, वहिनीचं प्रेम, दूरदृष्टी, कुटुंब वसतपणा आणि उद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला यशस्वीपणाने वाटचाल करायची असेल तर या मनोनिग्रहातून वाटचाल करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबतच आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. तेच प्रेम, तेच आशीर्वाद, तीच ताकद आम्हाला सर्वांनाच विकासामुख करण्यासाठी सतत मिळत राहावी एवढीच अपेक्षा, एवढ्याच भावना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपले अंतःकरणापासून माझ्या रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रतिभादेवीपासून सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण केलं. राज्यातल्या देशातल्या पहिल्या वहिनी कोण आहेत तर ते सुनेत्र वहिनी आहेत. त्याच्यावर अंतःकरणापासून अभिमान त्या ठिकाणी आहे. वहिनीचं नातं, वहिनीचं प्रेम, दूरदृष्टी, कुटुंब वसतपणा आणि उद्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला यशस्वीपणाने वाटचाल करायची असेल तर या मनोनिग्रहातून वाटचाल करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबतच आपल्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. तेच प्रेम, तेच आशीर्वाद, तीच ताकद आम्हाला सर्वांनाच विकासामुख करण्यासाठी सतत मिळत राहावी